नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बातमी आणि बरंच काही हे बुलेटिन आपण पाहतो आहोत आणि नागपूरची एक अत्यंत गंभीर बातमी सुरुवातीला बघणार आहोत. नागपुरामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीताबर्डी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल होतोय. 2 दिवसांपूर्वी ही मुलगी घरातून निघून नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली, मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने ती बाहेर जाऊ शकली नाही. नंतर एका ऑटो चालकाने तिला मदतीच्या बहाण्याने सोबत नेलं आणि अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. या सामूहिक अत्याचाराने नागपूर हादरलेला आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, गोव्यामध्ये 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला, त्यामुळे गोवा हादरलं. त्याच्या पाठोपाठ एक दिवस होत नाही तर नागपुरामधून ही बातमी येते. काय अधिक सांगाल? सुवर्ण, निश्चित अत्यंत धक्कादायक अशी संपूर्ण घटना. जर का तुम्ही संपूर्ण घटनाक्रम बघितला तर गुरुवारच्या रात्रीला ही मुलगी आपल्या घरामधनं रागाने बाहेर निघालेली होती. तिच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे ही रेल्वे स्थानकावर पोहोचीला बाहेर जायचं होतं, पण पैसे नसल्यामुळे अनेक तास ती रेल्वे स्थानकावर थांबली आणि त्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर निघाली. तेव्हा तिथे एक ऑटो चालक होता. त्या ऑटो चालकाला या पीडित मुलीने सर्व आपली हकीकत सांगितली. त्यानंतर तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने ऑटोमध्ये त्या मुलीला बसवलं आणि त्यानंतर नागपूरचं इंदिरा गांधी जे रुग्णालय, त्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये घेऊन गेले. तिथे त्याचे जे आरोपी इतर ऑटो चालक मित्र होते आणि त्यांना मग नंतर तिथे हे सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्या सर्व आरोपींनी या पीडित मुलीवर, 17 वर्षाची ही पीडित मुलगी आहे, आडीपाडीने अत्याचार केला आणि नंतर मग त्या मुलीला तिथे सोडून दिलं. त्यानंतर जेव्हा ही मुलगी परत रेल्वे स्टेशनवर गेली, रेल्वे पोलिसांना लक्षात आलं की या पोलिसांसोबत काहीतरी गैरवर्तन झालं. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी अत्यंत विश्वासाने त्या मुलीला जेव्हा विचारलं तेव्हा हा संपूर्ण घटनेचा भांडाफोड झाला. त्यानंतर सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज या संपूर्ण प्रकरणाची दिवसभर तपासणी झाली. त्यानंतर आता गुन्हा देखील झालेला आहे. या संदर्भात 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे. पण निश्चित अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल, कारण की तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला की गोव्याची घटना, त्यानंतर नागपूरची घटना, त्यामुळे कुठेतरी अशा घटनेच्या माध्यमातून एक गोष्ट होतं की कायदा सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न निश्चितच उपस्थित केले जाऊ शकते. नक्की. तुषार, अजून एक महत्त्वाची बाब, ती रागानं घरातून बाहेर पडलेली होती. तिच्या पालकांना या सगळ्या घटनेसंदर्भातली कल्पना दिली गेली आहे का? ती मुलगी आता कुठे आहे? ती सुखरूप आहे का? काही वैद्यकीय उपचार तिला जर करावे लागले असतील तिच्यावर तर ते सुरू झालेले आहेत का? सुवर्ण, ही मुलगी मूळची नागपूरचीच आहे. तिचे कुटुंबीय देखील नागपूरमध्येच राहतं. जेव्हा हा संपूर्ण घटनाक्रम घडला त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांना त्याची माहिती दिली गेली आणि त्यानंतर मग पुढची प्रक्रिया झाली. आता सध्या त्या पोरीची प्रकृती अत्यंत स्थिर आहे, पण ती अत्यंत मानसिक धक्क्यामध्ये आहे, कारण की ज्या प्रकारे तिने त्या संपूर्ण गोष्टीचा सामना केला त्यामुळे सध्या तरी ती बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये आहे. तिचा मेडिकल उपचार झाल्यानंतर मग तिला कुटुंबियाच्या स्वाधीन केलं जाणार आहे. नक्की. तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण अत्यंत खेदकारक, दुःखदायक आणि संतापजनक ही बातमी आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे. 17 वर्षांची ही मुलगी होती. रागातून घरातून बाहेर पडली, नागपूर स्टेशनला आली आणि तिथे एका रिक्षा चालकानं खोट्या बहाण्यानं तिला अज्ञात स्थळी नेलं आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केलेले आहेत आणि तिथेच तिला निर्दयीपणे सोडून दिलं गेलं. पुढची बातमी आहे सोलापुरातून. सोलापुरात कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संकटात हजारो सोलापूरकरांची एकाच ठिकाणी गर्दी बघायला मिळाली. म्हशी पळवण्यासाठी ही हजारोंची गर्दी होती. अनेकांच्या तोंडावर मास्क सुद्धा नव्हते. सोलापुरातील कर्णिक नगर इथली ही घटना आहे. पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. जे कोणी आयोजक आहेत, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असं पोलीस सूत्र सांगतायत. पण फार धक्कादायक घटना आहे. खरं तर बैलांची झुंज लावणे किंवा बैलांच्या शर्यती लावणे, रेड्यांची झुंज लावणे, कोंबड्यांची झुंज लावणे किंवा अशा प्रकारे म्हशींना पळवणे, अशा कुठल्याही प्रकारे प्राण्यांसोबत जे गैरवर्तन आहे किंवा त्यांच्यावरचा जो अन्याय आहे त्याला बंदी आहे. कोरोनाच्या काळामध्ये तर माणसांना सुद्धा घराबाहेर पडायला निर्बंध आहेत आणि असं असताना म्हशी पळवून कोरोनाचे निर्बंध पायदळीत उडवले गेलेले आहेत. मास्क सुद्धा लावले गेलेले नाहीत आणि
आपण बघितलं तर गर्दी प्रचंड आहे, हजारोंची गर्दी इथं बघायला मिळते. आमचे प्रतिनिधी सोलापूरचे सागर सुरवसे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर या सगळ्या विषयी बोलूया. सागर, बैलांच्या शर्यती लावणे किंवा कोंबड्यांची झुंज लावणे या सगळ्याला खरं तर बंदी आहे, पण मग सोलापूरमध्ये हा काय प्रकार आहे, म्हशी पळवणे आणि त्या माध्यमातून एवढी सगळी लोक एकत्र आली आणि कोरोनाचे निर्बंध पायदळीत उडवले गेले, या सगळ्याविषयी काय सांगाल? खरंय सुवर्ण, आपण पाहतोय की कोविडचं जे संकट आहे ते गेल्या 1.5 वर्षांपासून घोंगावतं आहे. सोलापूरमध्ये दुसऱ्या लाटेत देखील मोठ्या प्रमाणात हानी जी आहे, सोलापुरातले अनेक चांगले दिग्गज लोक असतील किंवा अनेक लोक जे आहेत त्या कोरोनामुळे मृत पावलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा कुठेतरी आता गेल्या 15 दिवसांमध्ये कोरोना आटोक्यात आलेला असताना पुन्हा अशा प्रकारची बेजबाबदारपणा जो आहे तो या ठिकाणी नागरिकांमधून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोलापुरातील कर्णिक नगर या भागामध्ये हा म्हशी पळवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला. खरं तर म्हशी पळवण्याचा कार्यक्रम हा आषाढ मासानिमित्त दरवर्षी ह्या म्हशी पळवल्या जातात. त्यामध्ये प्रत्येक जे गवळी समाजातले लोक आहेत किंवा जे पशुपालक आहेत ते या ठिकाणी आपल्या ज्या म्हशी असतात त्या म्हशी या ठिकाणी एका ठराविक भागामध्ये घेऊन येतात आणि त्या ठिकाणी साधारणपणे अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्या म्हशी पळवतात. यामध्ये स्पर्धा लागलेली असते, चढाओढ असते की कोणाची म्हैस चांगली आणि ती कोण पहिला नंबर काढते. अशा पद्धतीचा हा एका समाजाचा उत्सव आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे कोरोनाचं जे संकट आहे ते अजूनही कमी झालेलं नाही आहे, ते तसंच आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये संख्या जास्त आहे, शहरामध्ये जरी नियंत्रणात असली तरी या ठिकाणी हा बेजबाबदार जो आहे तो या ठिकाणी या पशुपालकांकडून झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी असते, पोलिसांचा वावर असतो मोठ्या प्रमाणात आणि शनिवार रविवार सोलापूर शहरामध्ये संचारबंदी देखील आहे. मात्र असं असताना हजारो लोक या ठिकाणी येतात, जमतात आणि कुठल्याही पद्धतीचं कोरोनाचं एकही निर्बंध जे आहेत किंवा कोरोनाचे जे काही उपाययोजना सांगितलेले आहेत त्याचं पालन करताना दिसत नाहीयेत. विदाऊट मास्क, विना मास्क हे लोक एकत्र येतात, हजारोंच्या संख्येने जमतात, अशा पद्धतीचे उत्सव पार पाडतात. त्यामुळे हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने एकंदरीत हा सर्व प्रवास सोलापूरकरांचा चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर आहे सागर, जर एखादा व्यक्तिगत कार्यक्रम करायचा असेल तरी सुद्धा नियम आहेत, निर्बंध आहेत सध्याच्या काळामध्ये. असं असताना अशा प्रकारचा सामूहिक किंवा सार्वजनिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी या सगळ्यांना कुणाची परवानगी लागली नाही का? त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती का? स्थानिक पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाला याची कल्पना सुद्धा दिली नव्हती का? खरंय सुवर्ण, हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर पोलीस प्रशासन हे सातत्याने नाक्यांवरती नाकाबंदी करत असतं, चौकशी करत असतं, विदाऊट मास्क फिरणाऱ्या लोकांवरती दंड करतं. मात्र असं असताना अशा पद्धतीचं सागर, तुला काही क्षणासाठी थांबवते, कारण पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया. डॉक्टर वैशाली, हा जो प्रकार बघायला मिळतोय सोलापुरामध्ये, आषाढ मासानिमित्त म्हशी पळवणं अशी एक परंपरा किंवा रिवाज असेल या सगळ्यांमध्ये, मात्र कोरोनाच्या काळात कुठल्याही प्रकारची स्थानिक प्रशासनाला माहिती न देता हजारोंच्या संख्येने लोक एकत्र जमली, याच्याविषयीची पोलिसांना कल्पना दिली गेली होती का? तशा प्रकारची निवेदन किंवा मागणी की आम्हाला अशा प्रकारचा कार्यक्रम करू द्या, ती मागितली गेली होती का डॉक्टर वैशाली? सोलापूर शहरामध्ये दरवर्षी ही परंपरा आहे. श्रावण मास सुरू होण्यापूर्वी जी अमावस्या असते त्या अमावस्येच्या दिवशी गवळी समाजाकडून म्हैशी पळवल्या जातात शहरामध्ये आणि दरवर्षी त्यासाठी रीतसर परवानगी घेतली जाते. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपण ती परवानगी नाकारली होती, त्यामुळे तो कोणताही कार्यक्रम झाला नव्हता. पण यावर्षी देखील आम्ही अगोदरच तयारी केली होती. सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही गवळी समाजातील लोकांना बोलवलं होतं. त्यांची मागणी होती की म्हैशी पळवण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी, पण आपण ती परवानगी नाकारली होती आणि त्यांना विनंती केली होती की कोरोना पार्श्वभूमीवर आपण गर्दी एकत्र येणं किंवा लोकांना जमवणं हे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशाच्या विरुद्ध आहे. बरोबर, आपल्याला तसं करता येणार नाही आणि ते त्याच्यावर राजी देखील झाले होते. एक 4-5 दिवसापूर्वीच प्रत्येक पोलीस स्टेशन तर्फे ही मीटिंग घेण्यात आली होती. पण आज अचानक म्हणजे दरवर्षी जो रूट असतो त्या रूट व्यतिरिक्त वेगळ्याच ठिकाणी हे म्हैशी घेऊन लोक जमले. ऍक्च्युली यामध्ये म्हैशीसोबत पळणारे लोक हे 30-35 होते, पण बघे लोक हे जास्त होते.
तर हा जो प्रकार झाला याच्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनला कोणतंही निवेदन दिलेलं नव्हतं, कोणतीही मागणी केलेली नव्हती किंवा पोलीस स्टेशनकडून कोणताही त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार झालेला नव्हता. बर. अचानकपणे लोक जमली आणि आले. त्यांनी हा कार्यक्रम पार पाडला. पण डॉक्टर वैशाली, मग आता कारवाई संदर्भात काय सांगाल? कारण मास्क लावलेले नाहीत, निर्बंधांचं तर पालन झालेलंच आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमली, म्हणजे कुठला अनुचित प्रकार सुद्धा तिथे घडू शकला असता. तर आता कारवाई संदर्भात मग काय सांगाल? कशी कारवाई करणार आहात? येस, आपण आता ऑलरेडी लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये जे लोक पळत होते महिषींसोबत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आपण IPC त्याचबरोबर आपण एपिडेमिक ऍक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट या कायद्याखाली आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करतोय. बरं. कारण अशा पद्धतीने म्हैशींना रस्त्यात मोकळं सोडणं आणि लोकांच्या जीविताला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्यांचं रस्त्यावर पळवणं हे निश्चितच कायद्याविरुद्ध गोष्ट आहे. बरोबर. आणि इथे आपण गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. नक्की. डॉक्टर वैशाली कडूकर, खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी इतकं सविस्तर बोललात. आणि अशा सगळ्या गोष्टींना चाप अशासाठी बसला पाहिजे कारण कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हे कृत्य केलं गेलं. कोरोनाच्या या 2 वर्षांमध्ये निर्बंध लावले गेलेले आहेत. कोरोना गेलेला नाही, भीती आपल्या जीविताला आहे म्हणून हे निर्बंध लावले गेलेत आणि त्याचंही पालन या काही लोकांकडून झालं नाही, बघ्यांकडून सुद्धा झालं नाही. आणि सागर सुरवसे, आपलेही आभार, आपलेही धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. बीडकरांनो सावधान, कोरोनाची तिसरी लाट बीडमधून येते की काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. बीड जिल्ह्यातले निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याकरता आता टेस्ट अनिवार्य असेल. टेस्ट शिवाय जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. जिल्ह्याच्या सीमेवरच आजपासून अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता मिळालेली नाही. नियम किंबहुना अधिक कडक झालेले आहेत. आणि बीडमध्ये जर जायचं असेल, बीड शहरात जर प्रवेश करायचा असेल तर आता प्रवेशद्वारावरच आपल्याला अँटीजेन टेस्ट करावी लागणार आहे. जर तुम्ही निगेटिव्ह असाल तरच तुम्ही बीड जिल्ह्यात प्रवेश करू शकता. बीड जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. दुसरी लाट संपते ना संपते, ओसरते ना ओसरते, तोच तिसऱ्या लाटेचे काही अनुभव किंवा त्याची उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे सगळ्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आता अधिक सावधान आणि सतर्क होण्याची गरज आहे. मास्क वापरा, सॅनिटाईज स्वतःला करत राहा, सॅनिटायझर स्वतःकडे बाळगा किंवा साबण ज्यांनी हात सतत धुवत राहा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. कुठल्याही परिस्थितीत या 3 नियमांचं पालन आपण केलंच पाहिजे. तिसरी लाट अधिक गंभीर भयावह असू शकते, त्यामुळे आधीच सावधान व्हा. ही बीडमधली बातमी होती. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एकलहरेमध्ये कुख्यात गुन्हेगाराची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. ओमकार बाणखिले याच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात ही हत्या झाली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याचा अंदाज मंचर पोलिसांनी व्यक्त केलाय. मृत गुन्हेगार एका हमालाच्या मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी होता. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांना अधिक विचारूया. रायचंद, हा सगळा काय प्रकारे भर दिवसा एकाची हत्या होते, भले जरी तो गुन्हेगार असला? बरोबर आहे. आज दुपारची घटना आहे. एकलहरे जवळच्या या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. पण नेमकं मित्रानेच मित्राची खून केल्याचं समोर आलेले 3 जण एका गाडीवरती आले आणि भर दिवसा गोळ्या झाडून गेले. यातला हा जो मित्र आहे तो एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि घटनास्थळी येऊन त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. पण ज्यांनी ही गोळी झाडली किंवा कोणत्या कारणातून झाडलेली आहे याचा तपास मात्र पोलीस करतायत. बाकी दोघांना अजून अटक केली नाही. नेमकं कारण काय अजून तरी समजलेलं नाही. रात्री उशिरानंतर हा गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर आपल्याला समजेल का यात कोणत्या कारणामुळे ही हत्या घडलेली आहे. नक्की. धन्यवाद रायचंद, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आपण पाहताय बातमी आणि बरंच काही. बातमी आहे सांगलीमधून. सांगलीच्या पलूस तालुक्यातील दुधोंडी इथं भर दिवसा तिघांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दुधोंडी इथल्या वसंतनगर भागात हा तिहेरी खून झालाय. या घटनेमुळे दुधोंडी इथे तसंच सांगली जिल्ह्यातही खळबळ उडाली. धारधार शस्त्रानं वार करून तिघांची हत्या केल्याची घटना समोर येते. या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते अशी हत्या करण्यात आलेली यांची नावं आहेत. या प्रकरणी 6 जणांना अटक झालेली आहे. हत्येपूर्वी दुधोंडी इथल्या मोहिते आणि साठे गटात तुफान हाणामारी झाली. नंतर या 2 गटात वाद विकोपाला गेला, टोकाला गेला. शेवटी भांडण वाढत गेलं आणि धारधार शस्त्रानं एकमेकांवर वार करण्यात आले. यामध्ये तिघांची हत्या झालेली आहे. डायरेक्ट अटॅक केला आहे. त्यातली आमच्यातली 3 एक्सपायर झाली ती. अरुण साठे, सनी मोहिते आणि विकास मोहिते. बाकीचे आकाश मोहिते, दिलीप साठे, संग्राम मोहिते सिरियस आहे, ते ॲडमिट आहेत. नेमका अटॅक म्हणजे काय केलं त्या लोकांनी? अटॅक म्हणजे डायरेक्ट त्यांनी येऊन तलवारीने त्यांनी मारायला चालू केलं डायरेक्ट. काल कशावरून वाद झाला, काय कारण? काल जयंतीच्या ह्याच्यावरून वाद झालता. म्हणजे काय झालं? म्हणजे जयंती वर्गणी मागत होती ती. वर्गणी मागताना मग ही आमचं दाजी जी आहे ती सनी मोहिती ती म्हटली ती डॉल्बी ही काय लावाय नको, काय असेल ती जेवण माणसाने घालूया. तर तिने डायरेक्ट म्हणजे रात्रीच वादावा झालता. तिने मारलं रात्री त्यावेळी. तुझं सगळी होय म्हणते ती, तू का नाही म्हणतेस म्हणून. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांच्याशी आपण अधिक बोलूया, त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. आसिफ, वेगवेगळ्या शहरांमध्ये, मग ती मोठी शहरं असोत, छोटी शहरं असोत, आपल्याला असं बघायला मिळतंय की गट तट आता उभे राहतायत, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतीये, त्यांच्या वादाचं पर्यवसान हत्येपर्यंत जात आहे. काय सांगाल? सुवर्ण, आपण म्हणतो तसं बरोबर आहे, परंतु या हत्येमागे पूर्व आहे. कारण काय, याच्या अगोदर जे हल्लेखोरांनी हल्ले केलेत त्यावेळी मयतच्या कुटुंबातील किंवा मयतच्या नातेवाईकातली हल्लेखोरांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याचा त्यांच्यात राग होता आणि काल रात्री अण्णाभाऊ साठे जयंतीच्या आदल्या रात्री यांच्यात थोडी बाचाबाच झाली आणि बाचाबाचीनंतर पोलिसात तक्रार दिली होती. आज सकाळी हे तक्रार दिल्याच्या कारणावरून सकाळी पोलीस स्टेशन जाताना त्यावेळी धारदार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचा मारा करून 7 जणांवर हल्ले केलेले आहेत. त्यामध्ये 3 जण मयत आहेत तर 4 जण जखमी आहेत आणि ह्यांना शासकीय रुग्णालयात यामागचं पूर्वनियोजित कारण असून त्यामुळे हे हत्या झालेली आहे. सुवर्णा, नक्की. मात्र आसिफ, आता किती जणांना अटक झालेली आहे? सगळेच्या सगळे आरोपी अटकेत आहेत का? काय अपडेट मिळत आहे? सुवर्णा, आता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. याच्या मागचं पूर्वनियोजित कारण काय आहे हे पोलीस तपास करत आहेत. साधारणतः प्राथमिक माहिती 3 ते 4 लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि पोलीस चौकशी करत आहेत. का याच्या मागचं एवढा वाद का विकापायला गेला, का हत्या करण्यासारखं एवढं गंभीर काय कारण होतं याचा पोलीस तपास करत आहेत. सुवर्णा, नक्की. धन्यवाद आसिफ, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अकोल्यातील कवी अनंत राऊत यांनी खास मैत्री दिनानिमित्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आपल्या कविता प्रस्तुत केल्या. पाहूया. उंबऱ्यासारखा दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये, गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये, गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्रवणव्यामध्ये, गारव्यासारखा दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये, गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्रवणव्यामध्ये, गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये, गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे
दोस्ता भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन म्हणा, मैत्री चाटते गाय होऊन म्हणा, जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बसधडा मैत्री, बसधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, कासा हिंडतो देव शोधायला, कासा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवासा, कोणी म्हणतं दक्षिणेकडं पाय करा, उत्तरेकडं पाय करा, मरा तिरडीवर ठेवताना आणि सरणावर ठेवताना कसं ठेवा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. तो बघा ऐकून आला ती खबर वाऱ्यातली, तो बघा ऐकून आला ती खबर वाऱ्यातली, मैत्री संपेल बहुधा एवढ्या वर्षातली, मैत्री संपेल बहुधा एवढ्या वर्षातली, संपले रस्ते जगेअन दाटला अंधार जर, संपले रस्ते जगेअन दाटला अंधार जर, तू कधी विसरू नको रे वाट या हृदयातली, मैत्री संपेल नाही एवढ्या वर्षातली. आणि ही मैत्री तुमची कधीच संपणार नाही. फक्त मैत्री करत असताना आणखी एक विषय येतो बघा, की मित्रांमध्येच मैत्री होऊ शकते का? असं म्हणतात, एक हिंदीमध्ये वाक्य आहे की लडका और लडकी कभी दोस्त नाही हो सकते. मग मुलगा आणि मुलगी हे मित्र असू शकत नाहीत का? मला असं वाटते मुलगा आणि मुलगी हे सुद्धा सुंदर मित्र होऊ शकतात, निर्मळ निरागस निस्वार्थी फ्रेंड बनू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला नैतिकतेची काही बंधनं जोपासावी लागतील आणि ते जोपासणं गरजेचं आहे. आयुष्यात मुलगा मुलगी एकत्र आल्यानंतर त्यांनी ठरवणं गरजेचं आहे की ही फ्रेंडशिप आहे का हे प्रेम आहे. आणि हे कन्फ्युजन आजच्या सगळ्या युवक लोकांचं होतं, युवक युवतींचं होतं. तुमच्या सगळ्या मित्रांसाठी ह्या माझ्या 4 ओळी कायम मित्र लक्षात ठेवा आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, बरोबर आहे का? प्रेम की मैत्री, प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला. हा संभ्रम प्रत्येकाच्या डोक्यात असतो. प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. या इथे ठरवूया
हद्द आपापली. हद्द तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे बरं का, कारण दोन्हीकडं सारख्याच गोष्टी असतात. काळजी, सगळं सगळं प्रेमात आणि मैत्रीत दोन्हीकडं सारखं असतं. या इथे ठरवूया हद्द आपापली, गंध दोन्हीकडे, गंध दोन्हीकडे, पण निराळा फुला. याच वेळी ठरव काय देऊ तुला. या प्रवाहासही एक देऊ दिशा, या प्रवाहासही एक देऊ दिशा. मग करू आतला प्रेमसागर खुला. याच वेळी ठरव काय देऊ तुला. प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला, प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला. याच वेळी ठरव काय देऊ तुला, याच वेळी ठरव काय देऊ तुला. एक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घट्ट मैत्री अनेकांनी अनुभवली आहे. राजकारणात कितीही विरोध केला तरी या दोन्ही नेत्यांमधील मैत्रीचे संबंध कधीच तुटले नाहीत. बाळासाहेब आणि शरद पवार हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी राहिलेत. पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितलेत. एका भाषणात शरद पवार म्हणतात की सुप्रियाच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी मी बाळासाहेबांना विचारले, तुमचं उमेदवार कोण? तर ते चिडले. अंगा खांद्यावर खेळवलेल्या मुलीच्या विरोधात उमेदवार द्यायचा का असं ते म्हणाले. आणि सुप्रियाची पहिलीच निवडणूक बिनविरोध केली. कुंचल्याने माझ्या वाढलेल्या वजनावर त्यांनी अनेक वार केले, मात्र मैत्रीत त्याचा दुरावा कधीच येऊ दिला नाही. दिलखुलास असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य दिलं. व्यंगचित्रकार म्हणून त्यांचं स्थान अजोड होतं. अशा शब्दात पवारांनी बाळासाहेबांसोबत असलेल्या मैत्रीचं कौतुक केलं होतं. तर 1982 मध्ये मुंबईत गिरणी कामगारांच्या संपामुळे वातावरण गरम झालं होतं. तर पुलोदचा प्रयोग हा यशस्वी करून शरद पवारांनी वेगळी चूल मांडली होती. राज्यात अंतुले यांची सत्ता गेल्यानंतर बाळासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते. तर 1982च्या दसरा मेळाव्यात शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि याच काळात चंद्रगुप्त मौर्याने सिकंदरला हकललं तसं काँग्रेसची सत्ता हकलून लावा, पुढील मुख्यमंत्री शरद पवारच होतील असं विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. आणि आपण पाहिलं की पुढे जाऊन बाळासाहेबांची ती भविष्यवाणी खरी ठरली आणि शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचं सगळ्यांनी पाहिलं. तर ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. शरद पवार आणि बाळासाहेबांच्या मैत्रीचे किस्से आजही ऐकवले जातात. तुम्ही देखील या दोन दिग्गज नेत्यांच्या संपर्कात अनेकदा आला असाल. तुम्हाला कुठले नवीन पैलू या दिग्गजांच्या मैत्रीमध्ये पाहायला मिळाले? दोघांची ही मैत्री सर्वश्रुत आहे आणि अनेक वर्षाची ही मैत्री आहे. म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे दोघांनी मिळून एकत्रित व्यवसाय केला होता, एक मासिक काढलं होतं. इतकी ती जुनी मैत्री आहे. आणि जसं आपण मगाशी म्हणालात की सुप्रियाला जेव्हा खासदारकीची म्हणजे संधी होती त्यावेळी शिवसेनेने उमेदवार दिला नाही आणि घरची मुलगी राजकारणात पहिल्यांदा येतेय तर तिच्या विरुद्ध मी कोणालाही उभं करणार नाही असा बाणेदारपणा दाखवत बाळासाहेबांनी त्यांची दोघांची मैत्री दाखवून दिली होती. अनेक गोष्टी म्हणजे शरद पवारांविषयी सामनामधून कठोर टीका यायची, कधी मैद्याचं पोतं वगैरे असा उल्लेख यायचा शरद पवारांविषयी. मात्र ते राजकारण जे काही असेल ते राजकीय पटलावर चालायचं, पण व्यक्तिगत मैत्री दोघांची खूप वेगळी होती. आणि राज ठाकरेंनी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची फोटो बायोग्राफी काढली होती त्याचा कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियाला झाला होता आणि त्या कार्यक्रमात जी भाषणं झाली होती त्यातलं एक उत्तम भाषण शरद पवारांचं होतं. ते बाळासाहेबांच्या मैत्रीचे किस्से दोघांच्या त्यांनी जे काही तिथे सांगितले होते ते आजही लोकांच्या स्मरणात आहेत. अशी ती दोघांची मैत्री होती आणि दोघांनीही ती अतिशय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ती मैत्री जपली होती. बिलकुल, नक्कीच अतुल सर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
आणि यासोबतच या खास कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.